जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये युवकांना जास्तीत जास्त संधी देण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रत्येक पक्ष आणि संघटनेनं केलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। लातूर जिल्ह्यामध्ये देखील जर आपण लक्षात घेतलं तर महानगरपालिकेची निवडणूक असेल किंवा नगरपालिका असेल, युवकांना मोठ्या प्रमाणामध्ये उमेदवार म्हणून संधी देण्यात आलेली आहे। भारतीय जनता पार्टीनं यावेळेला देखील जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये युवकांना मोठ्या प्रमाणात संधी दिल्याचं आपलं चित्र पाहायला मिळतं आहे। नळेगाव पंचायत समितीसाठी 23 वर्षांचे शिवम देवशेटवार जे आहेत ते सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत आणि एक पदवीधर तरुण पंचायत समितीची निवडणूक लढतो आहे। ते आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया। मला सांगत राजकारणामध्ये युवकांना फार संधी नाही अशा प्रकारची चर्चा जी आहे ती विशेषतः पालक करतात। तुम्ही जे हे काही राजकारण जे क्षेत्र आहे करिअर म्हणून तुम्ही निवडल्याचं सांगताय, तर नेमकं हे तुम्हाला काय वाटलं की राजकारणात गेलं पाहिजे आणि युवकांना किती संधी आहे? हे कसं आहे माहिती आहे का, कुठलेही क्षेत्र असतो चांगल्या माणसाची गरज ही लोकाला असतेच। त्याच्यामुळे वयाच्या 16व्या वर्षी पक्षाचा झेंडा हाती घेतला तेव्हा देशसेवेचा विचार करून आपण झेंडा हाती घेतला। कुठलीही राजकारणात पदावर जावं ह्या अपेक्षेनं न ठेवता 16 वर्षापासून समाजाची सेवा करणं हे उद्दिष्ट होतं आपलं। आणि ते काम करत असताना पक्षाच्या जिल्हा युवा मोर्चाचा जिल्हा महामंत्री म्हणून मला पक्षाने जबाबदारी दिली। अहमदपूर विधानसभा संयोजक म्हणून जबाबदारी दिली। पक्षाचे 1000 सदस्य नोंदणी असतील किंवा जे पक्षाने मला आत्तापर्यंत काम दिलं ते मी पूर्ण जोमाने काम करत आलो आणि पक्षाने माझा विचार करून त्या कामाचं फळ मला दिलं असं मला वाटतं। पंचायत समितीमध्ये आता नळेगाव पंचायत समितीत किती गावं आहेत आणि पंचायत समितीच्या मार्फत कसा विकास तुम्ही साधणार आहात किंवा पंचायत समितीमार्फत काय काय योजना असतील सरकारच्या किंवा लोकांच्या उपयोगीसाठी म्हणून जी काय माहिती आहे, काय माहिती आहे तुमच्याकडं? नळेगाव पंचायत समिती म्हणजे नळेगाव ग्रामपंचायत ही खूप मोठी आहे। नळेगाव ग्रामपंचायत आणि लिंबळवाडी ग्रामपंचायत हे दोनच ग्रामपंचायती नळेगाव पंचायत समितीमध्ये आहेत। आणि पंचायत समितीच्या माध्यमातून मनरेगामध्ये असतील, विहिरी असतील, कोटे असतील किंवा घरकुल असतील हे जास्तीत जास्त लोकांना कसे आपल्याला उपलब्ध करून देता येतील, रस्ते असतील, पाणी असेल, जिल्हा नियोजन समितीमधून कसं निधी खेचून आणण्यात येतील। लोकांचं असं म्हणणं आहे की पंचायत समितीमध्ये जास्त कामे करता येत नाहीत, पण आपल्यात जर निधी खेचून आणण्याची क्षमता असेल तर आपण काम करू शकतो। केंद्रात आपलं सरकार आहे, राज्यात आपलं सरकार आहे, पालकमंत्री आपले आहेत, त्याच्यामुळं आपल्याला घाबरायची काही गरज नाही। आपण मागेल ते देतील, फक्त त्याचा पाठपुरावा करणं हे आपल्या हातात आहे। त्याच्यामुळं आपल्याला काम करण्याची इच्छा असली पाहिजे, काम कसंही करता येतं। काय प्रश्न आहेत म्हणजे आपण जर लक्षात घेतलं तर विधानसभेचा आमदार असेल किंवा जिल्हा परिषदेचा सदस्य असेल, पंचायत समितीचा सदस्य असेल, ग्रामपंचायत असेल, वीज पाणी या मूलभूत प्रश्नांवरच आज पण काम करतात। काय प्रश्न उरलेत असं वाटतंय की ज्यामुळं तुमची गरज लोकांना पडेल? हे आता प्रश्न आहेत, काम करेल तेवढं कमी आहे। आता रस्ते आहेत, पाणी आहे, आता 8 वर्ष झालं निवडणूक झालं नाही, 2017 पासून झालं ते आता 8 वर्ष झालं निवडणूक नाही। जे काम करता येईल ते करण्याचं आमचं पूर्ण प्रयत्न राहील। एकूणच जर लक्षात घेतलं आपण तर युवकांना राजकारण युवक जे आहेत ते आता राजकारणाला म्हणजे करिअर म्हणून स्वीकारत आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये युवकांना संधी दिली जाते आहे आणि युवक जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये लढताना आपल्याला पाहायला मिळतात। महेंद्र जोंधळे, TVN मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।